जंगलात गेला जोड्या होता. तो जंगलात गेला होता आणि ते नेहमी सारखं लाकडं तोडायचा. एक दिवस नेहमी त्याला काही वाळलेलं झाड दिसे ना. मग त्यांनी शोधत दम खूप लांब होतं ना झाड. त्या पहिल्यापासून ते झाड सगळी केली आणि तो लांब मध्ये होते ते झाड. तर तो नमून दमला खूप. आता काय कुठे बघायचं. आता त्याने चढला पटकन त्या झाडावर. ऍक्च्युली ते सापडे ना. मग त्याने त्याला काही दिसलं. एकदमच त्याला वाढलेला झाड दिसलं आणि मग आनंदाने परत गेला आणि चढला त्याच्यावर. तो कापायला लागला. कारण त्याच्याने आपण कशाने फोडतो. ट्रीज फार्मर असतो. कशाने फोडतो. फार्मर नव्हे पण काहीतरी असतं त्याने आपण टाकायचं का. ऍक्स. हा ते ऍक्सने तोडतो ना आपण. तर त्याने ऍक्सने तोडायला लागला आणि मध्येच काय झालं. ऍक्सिडेंट नव्हे पण काहीतरी झालं. तोडायला नव्हे. त्याची एकदम कुऱ्हाड. आणि मग त्यांनी त्या विहिरी खाली बसून ना रडायला लागला. त्याला खूप वाईट वाटलं कारण त्याला तोडायचं तर होतं आणि पैसे तर नाहीत. आता तेव्हा मी एवढे पैसे घेतलं ते खर्च कुठून करायचे. आता मी एवढं सगळं मध्येच कुडाली पाण्यातून. बाप्पाला जलदेवीत आली. बाप्पाच तर झाडा मुलांना आपली कुडाड घेऊन शाळा मुलांना जलदेवीत आहेत ते बाहेर. आणि म्हटलं की काय रडतोय तसं लाकूड तोड्या. म्हटलं तर लाकूड तोड्या. तो म्हणाला जलदेवी आता मी कसं माझ्याकडे पैसे नाहीत. माझी कुऱ्हाड पडली पाण्यात. आता मी कसं जगावं नव्हे. कसं करू मी आता. मला वाईट वाटतंय. त्यामुळे मी म्हटलं असं रडू नकोस. मी देते तुझी कुऱ्हाड. छान गोल्डन कलरची आणली. चमचमनाली आणली. म्हणाली हीच का तुझी कुऱ्हाड. म्हटली लाकूडाने म्हटलं नाही माझी कुऱ्हाड. मग छान व्हाईट कलरची सिल्वर कलरची चमचमनाली आणली. म्हणाल हीच का तुझी कुऱ्हाड. म्हणाल नाही ही नाही माझी कुऱ्हाड. सगळी काळी कुट्ट कुऱ्हाड आणली. मग म्हणली हीच का तुझी कुऱ्हाड. म्हटलं हो ही माझी कुऱ्हाड आहे. तिने दिलं आणि म्हणाली आणि त्याला गोल्डन आणि सिल्वर त्या जलदेवीचा कुऱ्हाड वाटला. पण त्याने आपली कुऱ्हाड न खोटं बोलता ही गोल्डनची सिल्वरची आपली न खोटं बोलणारा मुलगा असेल जलदेवीतानी. वर येते बाप्पा येतो वर आणि त्यामुळं त्याला गोल्डन आणि सिल्वर कलर 2 कुड्या देऊन टाकले. खरं बोलावं कधीतरी ठीक आहे. नेहमी नाही बोलायचं. जेव्हा खोटं बोलायचं असेल तेव्हा